DN न्यूज मराठी, आवाज जनसामान्यांचा। यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे इसापूर धरण आणि उटी नाला परिसरातील शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय। वारंवार निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे वांझा नाला आणि पेनगंगा नदी पात्रातील शेकडो एकर शेती वाहून गेली। त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडला असून आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील ही स्थिती अधिक गंभीर झाली आहे। या पार्श्वभूमीवर विविध कार्यकारी सहकारी संस्था, इसापूर धरणचे अध्यक्ष विलास ढगाले आणि सदस्य जी.के. थोरात यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवण्यात आले। यात शेतकऱ्यांना 100% पीक विमा नुकसान भरपाई आणि पीक कर्जमाफी मिळावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। याआधीही शेतकऱ्यांनी आपली व्यथा लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनामार्फत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केलेत। खासदार, पालकमंत्री, राज्यमंत्री, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना लेखी आणि तोंडी निवेदन देऊनही अद्यापही कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही। शेतकरी, विविध कार्यकारी सहकारी संस्था, इसापूर धरण यांनी मुख्यमंत्र्यांकडे थेट निवेदन देताच शेतकरी वर्गात आशेचा किरण निर्माण झालाय। शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांना शासनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला जाण्याची शक्यता आहे। स्थानिक शेतकरी म्हणतात की पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली नाही तर यवतमाळ जिल्ह्याची शोकांतिका आणखीन भीषण होईल। DN न्यूज मराठीसाठी इसापूर धरणवरून आमचे प्रतिनिधी हसूखान पठाण यांची रिपोर्ट। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.